वेलकम टू अ ब्लॉग समाधानचे ब्लॉग. आज आम्ही चाललोय शिवाजीनगरला, ते पण आमच्या एका मैत्रिणीची शॉर्ट फिल्मची स्क्रीनिंग आहे म्हणून. आणि मी एवढा काय गडबडीत आलो ना की डायरेक्ट पहिली सर्वात आधी मी लेक्चरला आलो होतो आणि लेक्चरला आल्याच्या नंतर मी कपडे बदललेच नाही. आता हेच कपडे घालून जावं लागेल फाले आणि ओळखू येईल दुरूनच की नाही का SM जोशीचा स्टुडंट आहे म्हणून. सगळे येणार होते पलीकडले, पण आता सगळ्यांचं कॅन्सल झालं आणि आता आम्ही आज चाललो. मी आणि ऋतुराज इथे थांबलो होतो आम्ही, आणि ऋतुराज घेणार होता पाण्याची बॉटल, स्वतः त्यामुळे थांबलो होतो. आणि चंद्या इथे रेडी झालेला आहे. आता आपण जाऊ आणि पाहू. इथं खूप एक्साइटेड आहे. हो हॅलो, चला इकडं जायचं समोर. ते पुण्यातलं सर्वात मोठं मेट्रो भवन आणि समोरून चालली मेट्रो. हमारे यहाँ ऐसा ही होता है. आता पुढे येते मागं होते, पण आता आमच्या पुढे आले. तर ते रील काढू का? ते वाली नाही का ट्रेंडिंग चालू आहे, ती गाडी चालवते ते, मग आम्ही बी केलं ते आम्ही पोहोचलो नाही. आणि याचं म्हणणं आहे की आता काहीतरी बाहेरचं खायचं. भूक लागली ना, काय खाल्लं? तुला पण लागली? लय मला पण लागली. आम्हाला जिथं पोहोचायचं होतं तिथं आम्ही पोहोचलो. पुणे महानगरपालिका पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन. करने जाता हूँ कांड इस बार मैंने ने किसी और नहीं किया. एक्साइटेड? येस बॉस, टोटली एक्साइटेड. दीदीची शॉर्ट फिल्म पाहायला आलो. काय म्हणतात, स्क्रीनिंग आहे. मग आम्ही सगळे तिला सपोर्ट करायला आलोय. चेअर अप. येस, बघूया. पण तसं तिला चेअर अपची गरज नाही, कारण ती ऑलरेडी चांगली आहे. ती सुंदर लिहून लाईन लिहून आहे बघा. तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे. तर मी लिहिली भेटली तरी पण चालते. हो गाईज, एंट्री भारी झाली आहे. सीट म्हणजेच पायऱ्या वगैरे एकदम असं टकाटकलं, खूपच चांगलं आहे. वाटतं की माझ्याच आगमनामुळे झालंय का काय, म्हणजे एवढं चांगलं करून ठेवलं त्यांनी. अपने ही घर में अपनी ही बीवी को अपने ही हाथों से अपने ही गले लगाना ए पोरा, तू नको धरू पाहिजे. उगा तो जाई मला वरडल. नाही काकी, आईनेच मला पाठवले इथे खेळायला. असं आहे वय. बरं बरं. ए, वड, वड, वड. अय, लय मस्ती करू नका काय. बर बर, नाही करीत. तर दिदीची आता नेमकं आम्ही शॉर्ट फिल्म पाहिली आणि खरं तर थोडीशी इमोशनल होती आणि थोडी जरा चांगली होती. 2 मुलांवर आधारित होती. मस्त ताईची फिल्म मस्त वाटली आणि तिने ऍक्टिंग पण तिच्यावाली ऍक्टिंग भारी होती. खरंच ऍक्टिंग भारी होती. आणि दिदीसोबत जे लहान मुलगा होता ना, तो हेच होता, शौर्य. आई बा. आता आम्ही दिदीला सोडून चाललो, म्हणजे सोडून नाही चाललो, कॉलेजमध्ये भेटते दिदी आता. बाय करण दादा. बाय. अरे मला तर मित्रांनो, आता आपण जाऊ आपल्या हॉस्टेलवर, कारण किसी पिटी जिंदगी से फिर से हम म्हणलं म्हणजे आता तिथं जावं लागतं. तिथं आपण जिथं आपला सुरुवात होते तिथंच आपली शेवट होते, आणि शेवट अशा जागेवर होते जिथे मी सुरुवात आयुष्यात मी म्हटलं होतं करत नाही, पण झाली. तर आम्ही चाललेलो आहोत चंदा इथं रेडी. ओके, असं तर मला काय तेवढं व्हिडिओ वगैरे काढता येत नाही, ब्लॉग वगैरे काढता येत नाही, पण ऋतुराज सांगायला लागला मला, ऋतुराज सांगत आहे मला की असं काढ तसं काढ.